मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल, किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची योजना असेल, फी माफीची योजना असेल, रोजगाराची योजना असेल, या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे? एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे. ज्या महिला समर्थपणे घरी चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही. म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. आपण बघा, पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची. कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे, मग यातनं 10% मला दे, 15% मला दे. पण मोदीजींनी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली. आधार, बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री महोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात. आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही.